नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 12 ऑगस्ट रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय युवा दिन असतो 12 ऑगस्टला. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिन असतो. आंतरराष्ट्रीय युवा दिन युवकांच्या आवाजाला, कृतीला आणि त्यांनी केलेल्या योगदानाला ओळख देतो. या व्यतिरिक्त 12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिन असतो. जागतिक हत्ती दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन करणं असा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, नासाने इस्रोला कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मून बेस कार्यक्रम. यासाठी महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नासाने इस्रोला मून बेस कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. हे जे आमंत्रण आहे ते आर्टिमिस अकॉर्ड्स या चौकटी अंतर्गत आलेलं आहे आणि आर्टिमिस अकॉर्ड्सने नागरी अंतराळ संशोधन आणि अंतराळातील धोरणात्मक वापराशी संबंधित आहेत आणि अमेरिकेने 2020 मध्ये आर्टिमिस अकॉर्ड्स सुरू केलेला आहे आणि भारताने 21 जून 2023 रोजी आर्टिमिस अकॉर्डवरती स्वाक्षरी देखील केलेली आहे. भारत आणि अमेरिका सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुप म्हणजे CSJWG ची 9वी बैठक ऑगस्ट 2026 मध्ये झाली आणि NISAR नासा इस्रो सिंथेटिक ॲप्युचर रडार हे पृथ्वी निरीक्षणाचं उपग्रह मिशन आहे, हे देखील लक्षात ठेवा. शेवटचा पॉइंट. तिसरा प्रश्न, MSME मंत्रालयाने GI उत्पादनांच्या बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DPIIT सोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. हा सामंजस्य करार 5 ऑगस्ट 2026 रोजी वाणिज्य भवन नवी दिल्ली येथे पार पडलाय आणि यामागचा हेतू म्हणजे GI उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देणं असा आहे. GI नोंदणीसाठी जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 हा कायदा लागू आहे आणि देशामध्ये GI प्रशासनासाठी DPIIT हा मॉडेल विभाग आहे. ONDC डिजिटल नेटवर्कचा उद्देश म्हणजे वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती सहज व्यवहार शक्य करणे असा आहे आणि MSME मंत्रालय आणि DPIIT एकत्रितपणे GI उत्पादनांसाठी व्यापारी प्रदर्शनं, खरेदीदार विक्रेता बैठक आणि GI पॅव्हिलियनचे कार्यक्रम करणार आहेत मिळून. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 2026च्या डिराक मेडल कोणत्या भारतीय भौतिक शास्त्रज्ञांना मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपक धर यांना मिळालेला आहे हे मेडल. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. डिराक मेडल भौतिकशास्त्र क्षेत्रात दिला जाणारा एक मोठा सन्मान आहे आणि या पदकाची स्थापना जी आहे ती 1985 मध्ये अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स यांनी केलेली आहे. पहिला पॉइंट लक्षात ठेवा. हा सन्मान प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ पॉल डिराक यांच्या नावावरती आहे आणि दीपक धर यांनी 2022 मध्ये बोल्ट्झमॅन मेडल देखील त्यांना मिळालेले होते आणि जगामध्ये फक्त 10 जणांना डिराक मेडल आणि बोल्ट्झमॅन मेडल मिळालेले आहे आणि त्यात दीपक धर यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा, ज्येष्ठ रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचं कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. यांचं निधन 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 80व्या वर्षी जालना येथे झालंय आणि ते त्यांचं अख्खं आयुष्य रेखाचित्रकलेशी जोडलेलं होतं. त्यांच्या चित्रांमध्ये सामाजिक जाणीव, मानवी जीवन आणि संस्कृती आणि सभोवतालचं वास्तव्य दिसून यायचं आणि त्यांच्या चित्रांचा समावेश अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनांमध्ये देखील झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या कलेचा लौकिक देशाबाहेरही पोहोचलेला होता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्टॅटश्युअर ॲनालिटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे विजेते 10 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेले आहेत. हे जे चॅलेंज आहे ते शेतातील हवामान जोखीम मूल्यांकनासाठी डिजिटल साधनांवरती आधारित होते. नाबार्डनी हा चॅलेंज बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि डेलबर्ग ॲडवायझर्स यांच्या सहभागाने आयोजित केलेले होते. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. आणि या चॅलेंजमध्ये डेटा इन क्लायमेट रेझिलियन्स ॲग्रिकल्चर म्हणजेच DICRA या फ्रेमवर्कचा वापर झालेला आहे. आणि या चॅलेंजमध्ये उपग्रह डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान मॉडेलिंग सारखी प्रमुख तंत्रज्ञानं वापरली गेलेली आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. 2026च्या इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाडमध्ये भारताने किती पदके मिळवलेली आहेत किंवा जिंकलेली आहेत, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 4 पदके. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड 2026ची ही 23वी आवृत्ती बुकारेस्ट, रोमानिया येथे आयोजित करण्यात आली होती आणि ज्यामध्ये 40पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते. IOL 2026 मध्ये 255 वैयक्तिक स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी भाषा विश्लेषणावरती आधारित प्रश्न सोडवले. या स्पर्धेमध्ये ना आपल्याला 1 सुवर्ण आहे आणि 3 कांस्य आहे. इथे माझं थोडं हायलायटिंग चुकलेलं आहे, व्हाईट केलं. 1 सुवर्ण आहे लक्षात ठेवा आणि 3 कांस्य आहेत. ठीक आहे. आणि भारतीय विद्यार्थ्यांनी श्रीलक्ष्मी वेंकटरामन हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तिने 70 गुण मिळवलेले आहेत. आणि आरव अनिलराव आणि निशांत शंकर लक्ष्मण यांनी आणि अद्वय मिश्रा यांनी कांस्य पदक जिंकलेली आहेत. नावे दिलेली आहेत त्यांची प्रॉपर, ती पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. गुरुचरण दास यांना कोणता पुरस्कार नुकताच मिळालेला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लाईफ टाईम लिबर्टेरियन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय लेखक म्हणजे गुरुचरण दास हे ठरलेले आहेत. आणि गुरुचरण दास यांना लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड काठमांडू, नेपाळ येथे मिळालाय. आणि प्रदान करण्यात आलेली जी परिषद आहे या अवॉर्डची, ती लिबर्टी इंटरनॅशनलची 40वी वर्ल्ड कॉन्फरन्स होती. आणि गुरुचरण दास यांच्या कार्यातील मुख्य विषय म्हणजे स्वातंत्र्य, उद्योजकता आणि वैयक्तिक जबाबदारी असे आहेत नेहमीच. आणि गुरुचरण दास यांनी पुरस्कार स्वीकारताना मांडलेली कल्पना म्हणजे इनर फ्रीडम म्हणजे आंतरिक स्वातंत्र्य असा होता. आणि पुरस्कार त्यांना 82व्या वर्षी मिळालेला आहे त्यांना पुरस्कार हा. आणि गुरुचरण दास यांची प्रमुख पुस्तकं कोणती आहेत जी जास्त प्रसिद्ध झाली, तर इंडिया अनबाउंड आणि द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड ही 2 पुस्तके लक्षात ठेवा. ठीक आहे, येऊ शकतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. विन स्पेस ने 2027 मध्ये उपग्रह प्रक्षेपणासाठी कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे,
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्पेसएक्स सोबत केलेला आहे करार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. विनस्पेसने 2027 मध्ये उपग्रह प्रक्षेपणासाठी स्पेसएक्स सोबत करार केलेला आहे. विनस्पेस ही व्हिएतनाममधील एरोस्पेस कंपनी आहे आणि हिची जी स्थापना आहे ती 2025 मध्ये झालेली आहे. विनस्पेसचा पहिला मायक्रो सॅटेलाइट 2027 मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना आहे आणि विनस्पेसचे उपग्रह स्पेसएक्स ट्रान्सपोर्टर राईड शेअर मिशन अंतर्गत प्रक्षेपित केले जाणार आहेत आणि विनस्पेस आपल्या उपग्रहांचे संशोधन, विकास आणि संचालन स्वतः करण्याचे योजना आखत आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. द गव्हर्नन्स चॅलेंज म्हणजे TGC 2026 ची कितवी आवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4थी आवृत्ती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. द गव्हर्नन्स चॅलेंज TCG 2026 ची 4थी आवृत्ती सुरू करण्यात आली आणि याचं जे उद्घाटन आहे ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आयोजन जे आहे ते समग्र आणि महाराष्ट्र सरकारच्या भागीदारीतून करण्यात आलेलं आहे आणि TGC 2026 भारतातील प्रमुख बिझनेस आणि पब्लिक पॉलिसी यांच्यामधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र 2035 पर्यंत जागतिक आघाडीचं इनोव्हेशन हब बनवायचंय असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026 ला मंजुरी कुणी दिलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, द्रौपदी मुर्मू यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026 ला मंजुरी आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेली आहे. उद्देश आहे वंदे मातरमला नॅशनल अँथम प्रमाणे वैधानिक संरक्षण देणं आणि प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट हा 1971चा आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉइंट आहे हा. आणि 2026च्या दुरुस्ती विधेयकाद्वारे प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि वंदे मातरमसाठी वाढवण्यात आलेले कायदेशीर संरक्षण जे आहे ते सेक्शन 3 अंतर्गत आहे आणि वंदे मातरमचे गायन जाणून बुजून रोखणे हा इथून पुढे गुन्हा ठरणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा. डेव्हिस कप टीम मध्ये स्थान मिळवणारा 18 वर्षीय भारतीय टेनिसपटू कोण ठरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मानस धामणे असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डेव्हिस कप संघामध्ये निवड झालेला 18 वर्षीय भारतीय टेनिसपटू मानस धामणे हे आहेत आणि मानस धामणे डेव्हिस कप मधील त्यांची प्रतिस्पर्धी देश आहे दक्षिण कोरिया आणि भारत आणि दक्षिण कोरिया डेव्हिस कप सामने जे आहेत ते 18 ते 19 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहेत. मानस धामणे हे मूळचे साताराचे आहेत आणि 2024 मध्ये यांची रँकिंग जी आहे ती टॉप 1000च्या बाहेर होती आणि 2026च्या सुरुवातीला त्यांची जी रँकिंग आहे ती 610व्या क्रमांकावरती होती आणि सध्याची जी रँकिंग आहे ती 362 अशी आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि मानस धामणे हे दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च रँकिंग असलेले भारतीय खेळाडू यामुळे ठरतात. ठीक आहे. तर आजचे आपले 12 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.